भोरवाडी नावाचं एक छोटंसं गाव. तिथं पहाटेच्या वेळी पक्ष्यांचा गजर, गायींच्या घंट्या आणि विहिरीवर महिलांच्या गप्पांचा आवाज हे सगळं रोजचं दृश्य होतं. पण या सगळ्याच्या मधोमध गावाच्या कडेला असलेल्या एका जुन्या झोपडीत राहत होती एक म्हातारी बाई, लक्ष्मीबाई. सगळ्यांना आजी म्हणून ओळखली जाणारी. लक्ष्मीबाईचं आयुष्य संघर्षानं भरलेलं होतं. तरुणपणी नवरा आजारानं गेला, मुलं मोठी झाली आणि शहरात स्थायिक झाली, पण आईला विसरली. 15 वर्ष झालीत, कुणी एक फोनही नाही. गावातल्या लोकांच्या दृष्टीने आजी म्हणजे एकटी, गरीब आणि विसरलेली बाई. पण आजीच्या चेहऱ्यावर नेहमी एक शांत स्मित असायचं. ती देवावर, कामावर आणि स्वतःच्या कष्टांवर विश्वास ठेवायची. एक दिवस गावातली माणसं पाहतात, आजी रोज दुपारी घराबाहेर एक छोटं टेबल लावते. त्यावर काही औषधी तेलाच्या बाटल्या, एक कपडा आणि काही पानं ठेवते. लोक उत्सुकतेनं विचारतात, आजी, काय रे हे नवीन काम? ती हसून म्हणते, अरे बाळांनो, लोकांची डोकेदुखी, पायदुखी, पाठदुखी सगळं कमी करायला औषधं तयार केलंय. आईनं शिकवलं होतं, मी फक्त वापरतेय. लोक विचारतात, पैसे किती घेतेस? आजी शांतपणे म्हणते, 1 तासाचे 500 रुपये, जास्त नाही. सगळे एकमेकांकडे बघतात. आजी 1 तासाचे 500 घेते? काहींना वाटतं हे विनोद आहे, काहींना शंका येते की काहीतरी वेगळंच चाललंय. पण ज्यांनी तिच्याकडे काम करून घेतलं त्यांना काहीतरी वेगळंच वाटलं. तिच्या हातात जणू जादू होती. तिच्या हातांनी दुखणं कमी व्हायचं, मन शांत व्हायचं आणि डोळ्यांत पाणी यायचं, प्रेमाचं. एकदा शहरातून आलेला पत्रकार अमोल कुलकर्णी गावात फिरत होता. त्याला कुणीतरी सांगितलं, भोरवाडीमध्ये एक आजी आहे जी 1 तासाचं काम करते आणि 500 रुपये घेते. त्याला वाटलं काहीतरी संशयास्पद आहे. तो थेट आजीच्या झोपडीत पोचला. आजी, तुम्ही काय करता? ती हसून म्हणाली, बाळा, लोकांचं दुःख कमी करते. माझ्या हातात औषध आहे. तो म्हणाला, पण 500 रुपये 1 तासाचे का? ती हळू आवाजात म्हणाली, कारण लोक 1 तासासाठी मला फक्त शरीराचं नव्हे, मनाचं ओझं सांगतात. मी ऐकते, हात लावते आणि त्यांचं दुःख थोडं हलकं करतं. त्याने आजीकडून मालिश करून घेतली. तिच्या हातांचा स्पर्श थंड, पण मन उबदार. त्याला जाणवलं की ही बाई काही विकत नाही, ती देत आहे दिलासा. दुसऱ्या दिवशी त्याने पेपरात मोठा लेख छापला. भोरवाडीतील आजी 1 तासाचे 500 रुपये घेते, पण ती विकते प्रेम आणि माया. तिचे हात म्हणजे औषध, तिचं मन म्हणजे देव. त्या लेखानंतर गावात सगळं बदललं. ज्यांनी आधी चेष्टा केली ते आता आदराने नमस्कार करायचे. लोक तिच्याकडे फक्त दुःख नाही तर मन मोकळं करायला यायचे. गावातल्या बायकांनी विचारलं, आजी, आम्हालाही शिकव ना हे औषध बनवायला? ती म्हणायची, शिकवते ग, पण लक्षात ठेवा, औषध नाही, प्रेम महत्वाचं. हळूहळू तिचं छोटंसं टेबल गावातील आशेचं ठिकाण बनलं. लोक म्हणायचे, तिच्या हाताने लावलेलं तेल दुःख नाहीसं करतं. पण खरं सांगायचं तर तिच्या शब्दांनीच लोकांचं दुखणं कमी व्हायचं. एक दिवशी संध्याकाळी पावसाचे काळे ढग दाटले होते. विजांचा कडकडाट चालू होता. आजी देवळासमोर बसली होती. तिथं एक कार थांबली. त्यातून एक साडी नेसलेली स्त्री उतरली. ती पुढं आली आणि रडत म्हणाली, आई. आजीने डोळे उघडले. ती तिची मुलगी सुमन होती, जिच्याशी वर्षानुवर्ष संपर्क नव्हता. आई, माफ कर, मी तुला विसरले, पण सगळं गाव तुझं नाव घेतंय. म्हणतं, आजी 1 तासाचे 500 रुपये घेते, पण तिच्या एका स्पर्शाने आयुष्य बदलतं. आजीच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, बाळा, मी काही मोठं केलं नाही, लोकांना थोडं ममत्व दिलं. आजच्या जगात प्रेमाचंही औषध लागतं. त्या दिवसानंतर आजीनं पैसे घेणं बंद केलं. लोक मात्र स्वतःहून तिचं घर सांभाळू लागले. गावाच्या प्रवेशद्वारावर एक फलक लावला गेला, प्रेमाला किंमत नाही, पण ममतेचं मोल असतं. लक्ष्मीबाई आजी, भोरवाडीची खरी संपत्ती. वर्ष गेली, पण आजीचं नाव अजून जिवंत आहे. लोक अजूनही सांगतात,
त्या आजीचे हात औषध होते आणि तिचं मन देवासारखं. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा.